10वी बोर्ड परीक्षेसाठी विज्ञान विषयाचे महत्त्वाचे प्रश्न ह्या उपक्रमावर टिपिकल इंडियन मास्टरमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण विज्ञानातला एक असा महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत जो परीक्षेत हमखास विचारला जातो, आणि तो म्हणजे प्रथिन संश्लेषण किंवा ज्याला आपण प्रोटीन सिंथेसिस म्हणतो. साधारणपणे हा विषय 3 एकमेकांशी जोडलेल्या प्रश्नांमधून विचारला जातो. तर चला, आज आपण हे 3ही प्रश्न आणि त्यांची अगदी सोप्या भाषेत अचूक उत्तरं कशी लिहायची हे समजून घेऊया, म्हणजे तुमचे परीक्षेतले गुण एकदम पक्के होतील. चला तर मग या संपूर्ण प्रक्रियेच्या मुख्य नियमापासून सुरुवात करूया, ज्याला म्हणतात सेंट्रल डॉग्मा. तर आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर DNA म्हणजे आपल्या शरीराची मास्टर ब्लूप्रिंट. या ब्लूप्रिंटमध्ये सगळी माहिती साठवलेली असते. या माहितीनुसार RNAच्या मदतीने प्रथिनं बनवली जातात. तर माहितीचा हा जो प्रवास आहे ना, DNA कडून RNAकडे आणि RNAकडून प्रथिनांकडे, या एकाच दिशेने होणाऱ्या प्रवासाला सेंट्रल डॉग्मा म्हणतात. हाच प्रथिन संश्लेषणाचा पाया आहे, हे लक्षात ठेवा. हे बघा, या डायग्राममध्ये किती छान दाखवलंय. माहितीचा प्रवाह नेहमी एकाच दिशेने जातो, DNA पासून RNA आणि मग RNA पासून प्रोटीन. हा एकतर्फी रस्ता आहे, म्हणजे वन वे स्ट्रीट. हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, तर मग ह्या DNA ते प्रोटीन प्रवासातली पहिली पायरी नेमकी कोणती? चला पुढच्या स्लाइडवर बघूया. ह्या पहिल्या पायरीला म्हणतात प्रतिलेखन, म्हणजेच ट्रान्स्क्रिप्शन. आणि याच मुद्द्यावर आधारित आहे आपला दुसरा प्रश्न. प्रतिलेखन कशास म्हणतात? प्रतिलेखन म्हणजे काय, तर DNA वरची माहिती कॉपी करण्याची प्रक्रिया. अगदी सोपा आहे. DNA वर जी काही जनुकीय माहिती असते ती जशीच्या तशी एका मेसेंजरवर म्हणजेच mRNAवर उतरवली जाते. या mRNAचं पूर्ण नाव आहे मेसेंजर RNA. हा मेसेंजर ही माहिती घेऊन पुढच्या प्रक्रियेसाठी निघतो. तर DNA वरून माहिती कॉपी करून हा जो mRNA बनतो ना, त्याच क्रियेला प्रतिलेखन म्हणतात. आता आपल्या मेसेंजर RNAवर माहिती कॉपी तर झाली, पण एक प्रश्न आहे, ही माहिती कोणत्या भाषेत लिहिलेली असते? ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या तिसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या संकल्पनेत मिळतं, आणि ती म्हणजे ट्रिपलेट कोडॉन. तर आपला तिसरा प्रश्न आहे, ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय? ही जी जनुकीय माहिती आहे ना, ती एका सांकेतिक भाषेत म्हणजे एका कोड लँग्वेजमध्ये असते. आणि या भाषेमधला प्रत्येक शब्द हा 3 अक्षरांनी बनलेला असतो. mRNAवर असलेल्या 3 न्यूक्लिओटाईडच्या गटाला एक कोडॉन असं म्हणतात. आणि हा प्रत्येक कोडॉन एका विशिष्ट अमिनो आम्लासाठीचा संकेत असतो. म्हणजे थोडक्यात ट्रिपलेट कोडॉन म्हणजे प्रथिनं बनवण्यासाठी लागणारा 3 अक्षरी सिक्रेट कोड. चला, तर आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्याची एक पटकन उजळणी करूया, म्हणजे या तिन्ही संकल्पना एकत्र कशा काम करतात हे डोक्यात एकदम फिट बसेल. तर हे असं लक्षात ठेवा, सेंट्रल डॉग्मा हा या पूर्ण प्रक्रियेचा मुख्य नियम आहे. प्रतिलेखन ही त्या नियमाची पहिली पायरी, जिथे DNA मधला संदेश mRNAवर कॉपी केला जातो. आणि ट्रिपलेट कोडॉन ही ती सांकेतिक भाषा आहे ज्या भाषेत तो संदेश लिहिलेला असतो. हे तिघं मिळूनच प्रथिन संश्लेषणाची प्रक्रिया पूर्ण करतात. जाता जाता एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, ह्या तीनही संकल्पना वेगळ्या वाटल्या तरी त्या एकाच सुंदर आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेचे भाग आहेत. परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना हा संबंध नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल.